नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे तारिणीने आता ठरवलेलं आहे की ते जयराम मामा जे आहेत म्हणजे जयराम पांचाळ यांचं स्केच काढून घ्यायचं. आणि मग तारिणी इकडे खांडेकर दयानंद काकांना म्हणते की बाबा, मला असं वाटतंय की लवकरात लवकर तुम्ही आणि केदारने एकत्र आलं पाहिजे. कारण केदार आता ऑफिसमध्येही चांगला रुळू लागलेला आहे आणि त्याहीपेक्षा देवकी काकूंना न्याय मिळवून देणं ही तेवढीच गरजेची गोष्ट आहे. मान्य आहे, केदार तुम्हाला ॲक्सेप्ट करेल, सगळं होईल. पण हे सगळं काय झालं, हे सगळं कुणामुळं झालं? आणि यामुळं केदारचं बालपण हरवलं गेलं, त्याला त्याच्या बाबांपासून दूर राहावं लागलं. तर या सगळ्यामागे कोण आहे हे आपल्याला शोधावंच लागणार आहे. आणि त्यासाठी आपण एक काम करूया. ते जयराम काका तुमच्याशी नीट बोलले नव्हते ना, तर मला असं वाटतंय की आपण त्यांचं स्केच काढूया आणि त्यांना पुन्हा भेटूया. कारण तुमच्याकडे त्यांचा फोटो वगैरे दाखवायला नाही आहे ना. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणते की आपण एखादा स्केच आर्टिस्ट बघूया आणि स्केच काढून घेऊया. तेव्हा इकडे दयानंद काका म्हणतात, अगं माझ्या ओळखीत आहे, आपण तिथे जाऊया. तेव्हा तारिणी म्हणते की चालेल. मग फायनली हे सगळं ठरलेलं असतं आणि मग तारिणी आता सुरुवात करते. तारिणीने तिच्या टीमला फोन केलेला आहे. कारण अजून ती VSH जी आहे ती त्याचं जी आहे ती रिपेअर झालेली नाही आहे. त्यातला डेटा जो आहे तो रिकवर झालेला नाही आहे. कारण तो डेटा जो आहे तो आता त्यातून आपल्याला USB ड्राईव्हमध्ये घ्यावा लागतो, त्याशिवाय आपण तो कनेक्ट करू शकत नाही. त्यामध्ये ऑडिओ फाईल्स आणि व्हिडिओ फाईल्स ह्या वेगळ्या असतात. तर इकडे तारिणीने फोन केलेला असतो आणि सगळ्या टीमचं कौतुक करत असते, म्हणत असते की आज हे मिशन आपण पूर्ण करू शकलेलो आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं. तेव्हा इकडे केडीचं विशेष अभिनंदन केलं जातं. कारण केडीने खूपच मोठी रिस्क घेतलेली असते. कारण त्याच्या जीवावरती खेळून त्याने ते मिळवलेलं असतं. अगदी शेवटचे 10 सेकंद राहिलेले असतात. टेक्नो इकडून सांगत असतो की 10 सेकंद राहिलेत, पण केडी अजूनही आत असतो. तिथून बाहेर पडणं गरजेचं होतं. कारण कोणत्याही क्षणी अलार्म वाजणार होता आणि त्याचसोबतच या सगळ्या गोष्टी घडणार होत्या. म्हणून तर इकडे खूप काळजी वाटत असते. आणि मग अभिनंदन केलेलं असतं. आता केडी घरी येतो तेव्हा कौशिकी सांगू लागते की ते जयराम मामा म्हणजे देवकी काकूंचे जे मानलेले भाऊ आहेत ना, ते दयानंद काकांना भेटलेले होते. पण मला ना त्यांचं वागणं थोडंसं वेगळं वाटलेलं आहे. तेव्हा केदार म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती सांगत असते की या सगळ्यामागे कोण आहे ते मला शोधायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे? तेव्हा तारिणी सगळं डिटेलमध्ये सांगायला सुरुवात करते. मग तारिणी जेव्हा त्याला सांगते आणि म्हणते की आम्ही स्केच आर्टिस्टकडे जाऊन स्केच काढून घेणार आहोत त्यांचं आणि आपल्याला त्यांना शोधायचं आहे. जर त्या माणसाला शोधलं तर हे सगळं का केलेलं आहे, कोणी केलेलं आहे हे आपल्याला मिळण्यासाठी मदत होणार आहे. मग आता दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं, दयानंद काका येतात आणि म्हणतात, अगं तारिणी, आपल्याला जायचं आहे ना त्या स्केच आर्टिस्टकडे. तेव्हा तारिणी म्हणते की चालेल, चला बाबा. आता दोघंही निघालेले असतात आणि मग तारिणीला दयानंद काका म्हणत असतात की खरंच माझ्या लक्षातच आलं नव्हतं गं हे सगळं. तू खूप छान पद्धतीने मला आठवण करून दिली आणि सांगितलं की काय झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र आता दोघंही स्केच आर्टिस्टकडे आलेले आहेत. इकडे केदारसुद्धा ऑफिसमध्ये आहे. आणि आणखी काही पुरावे मिळत आहेत का? VSH तर मिळालेले आहे, आणखी काही असं आहे का? या सगळ्या गोष्टींचा तो बारकाईने शोध घेत असतो. कारण तारिणीने सांगितल्या पद्धतीने जोपर्यंत तो एंटर करणार नव्हता तोपर्यंत त्याला तिथे काहीच मिळणार नव्हतं. आणि ज्या क्षणी त्याने ऑफिसमध्ये म्हणजे MNN जॉईन केलं त्या क्षणी त्यांच्या हाती पुरावे लागलेले असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की दयानंद काका आणि तारिणी तिथं पोहोचलेले असतात. आणि दयानंद काका आता वर्णन करू लागतात. स्केच आर्टिस्ट त्या पद्धतीने सगळं स्केच तयार करत असतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की तारिणीसुद्धा तिथं असते आणि फायनली स्केच तयार होतं. तारिणी म्हणते की स्केच तयार झालं आहे ना, मग आता आपण हे स्केच देऊया आणि या पद्धतीने बघूया आपल्याला कोण माहिती सांगेल ते. कारण या माणसाला शोधणं आपल्यासाठी एवढं काही अवघड नाही आहे असं तारिणी सांगत असते. कारण इथं शहरातच तो आहे ना, आणि तुम्ही तर एरिया सांगितला, तुम्हाला ते कुठं दिसले होते, त्याच एरियामध्ये ते जवळपास असणार आहेत. तेव्हा दयानंद काका म्हणतात, किती गं हुशार आहेस तू, अगदी किती छान पद्धतीने डोकं लावत असते आणि हे सगळं बोलत आहे. तेव्हा तारिणी म्हणते की हो बाबा. आणि त्यानंतर इकडे तारिणी म्हणते की मी करते हे काम, तुम्ही नका काळजी करू. आणि त्यांना घेऊन आपण पकडून इथं आणायचं आहे आणि विचारायचं आहे. कारण त्या दिवशी ते तुमच्याशी नीट बोललेले नाहीत. ते इकडं आपल्याला पाहायला मिळतं
की आता तारणीनं ते स्केच हातात घेतलेलं आहे आणि तिच्या टीमला सांगितलं. आता तारणीच्या टीमला सांगितलं आहे म्हणजे किती वेळ लागणार आहे हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे, कारण तारणीची टीम कामाला लागली की संपलं, एका मिनिटात विषय सगळा कट झालेला असतो. इकडे दयानंद काका म्हणत असतात, पण हे बघ, आपण खूप आशा लावायला नको आहे. जर आपण खूप आशा लावली आणि आपल्याला पाहिजे तशा गोष्टी तिथं नाही घडल्या तर आपल्याला नंतर आपला अपेक्षाभंग होईल आणि आपल्याला खूप वाईट वाटेल. त्यामुळं एवढं काही करू नकोस. तेव्हा तारिणी म्हणत असते की चालेल. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणी आणि त्याचबरोबर केदार. आता तारिणीने सगळ्या टीमला कामाला लावलेलं असतं. तारिणी ते बाप्पाच्या समोर असते, कारण आज ती केदारच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असते. कारण काल तिच्या आईच्या बाबतीतले पुरावे केदारने शोधून काढलेले असतात, तर आज तारिणी स्वतः या सगळ्या गोष्टीसाठी ते तयार झालेली असते. तारिणी म्हणत असते की बाप्पा प्लीज या सगळ्यामध्ये मला मदत कर, खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायला आम्हाला मदत कर, असं इकडे तारिणी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की तारिणीला आता केदारचा फोन येतो आणि केदार म्हणतो की त्या माणसाचं लोकेशन मिळालेलं आहे, आपल्याला लवकरात लवकर तिकडं पोहोचणं गरजेचं आहे. तारिणी म्हणते की चालेल केडी, आपण निघूया. आणि तारिणीने टीम तयार केलेली आहे. तेव्हा टीमला ती मागे ठेवते, कारण टीमला जास्त पुढं नाही घ्यायचं, कारण दयानंद काका, तारिणी आणि केदार हे तिघंजणच पुढे जाणार आहेत आणि सगळ्या गोष्टी सॉल्व करणार आहेत. तेव्हा तारिणी म्हणते की चालेल केडी, आपण निघूया. तारिणी दयानंद काकांना घेते. केडीचं असं म्हणणं असतं की नको घेऊ त्यांना. तेव्हा तारिणी म्हणत असते की नाही केडी, तुझ्या लक्षात येत नाही आहे की दयानंद काकांना घेणं किती गरजेचं आहे, कारण ते असतील तरच तो माणूस आपल्याशी व्यवस्थित बोलू शकेल, असं तिचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सुरू आहे तेव्हा केडी म्हणतो की ठीक आहे. मग फायनली केडी, दयानंद काका आणि तारिणी तिघंही निघालेले असतात आणि त्यावेळेस त्यांना लोकेशन मिळालेलं आहे. दयानंद काका म्हणतात, अगं काय काम करतेस तू? आणि नेमकं त्याच लोकेशनला तिथे तो लपून बसलेला असतो, कारण त्यालासुद्धा भुणभुण लागलेली असते की त्याच्या मागावर कोण येते की काय. त्यापेक्षाही दयानंद काकांना गाडीतून उतरताना त्याने पाहिलेलं आहे आणि तो एका झाडाच्या मागे लपतो. तेव्हा तारिणीचं आणि केदारचं लक्ष बारीक असतं आणि त्याचबरोबर टीमसुद्धा असते आजूबाजूला. आणि मग कमांडरचा फोन येतो आणि कमांडर इकडे तारिणीला इन्स्ट्रक्ट करत असतो की तो माणूस तिथे झाडाच्या मागे लपलेला आहे. तारिणी केदारला सांगते आणि केदार मग त्या दिशेला जाऊ लागतो. केदार तिथे जातो आणि त्याला पकडून पुढे येतो आणि म्हणतो की काय, कशासाठी लपायची गरज काय आहे? नाही, तुम्ही लपत कशासाठी आहात ते मला सांगा. त्याचवेळी दयानंद काकासुद्धा म्हणतात की काय रे हे, असं काय करतोस जयराम तू? त्या दिवशी पण मी तुझ्याकडे आलो तेव्हाही तू असंच केलेलं आहे. मी तुला म्हणत होतो माझ्या सुनेशी बोल. अरे तुला माहीत नाही का, ही देवकीची सून आहे. देवकी आणि माझा मुलगा आहे हा केदार, आणि हे सगळं बघ, आणि तू त्यांच्यापासून पळ काढतोयस, तुला कळतंय का हे सगळं काय होतंय? असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता तो जयराम पळून जायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की नाही नाही. तेव्हा केदार आणि तारिणी म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्या दिवशीही बोलताना पळून गेलेले आहात आणि आजही तुम्ही पळून जाणार आहात, हे सगळं काय चाललेलं आहे? तेव्हा तारिणी म्हणते की आता मला कळलं पाहिजे की काय झाले, नाहीतर आम्ही असं समजेल की या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दाम आमच्यापासून लपवलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीत नाही आहे की या सगळ्या तुमच्या चुकांमुळे केदारचं बालपण हरवलेलं आहे. त्याला त्याच्या आईबाबांचं प्रेम मिळालेलं नाही. तो अशा परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला आहे. दयानंद काकांनासुद्धा त्यांच्या मुलापासून लांब राहावं लागलेलं आहे. आणि आता मात्र त्यांना तेवढं बोलत असते आणि म्हणत असते, हे बघा, आम्हाला तर तुमच्यावरच संशय आहे, मग आम्ही तुम्हालाही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो आणि अडकवू शकतो. आता MNN चॅनल काय आहे तुम्हाला माहितीच आहे. परवाची तुम्ही जामखंडेंची मुलाखत बघितलेली होती ना, तेव्हा तो म्हणत असतो की नाही, मी सांगतो तुम्हाला सगळं कोण होती ती बाई. आणि असं म्हणत आता त्याला घेऊन हे घरी निघालेले असतात. आणि जेव्हा घरी येतात तेव्हा समोरच पद्मिनी येते आणि पद्मिनीला पाहून हा बोट करून सांगू लागतो की हीच ती बाई. आता मात्र धक्का बसलेला आहे आणि पद्मिनी मी नाही मी नाही म्हणत तोंडावर हात ठेवत आहे. आणि तेव्हा मात्र आता दयानंद काका त्याचबरोबर तारिणी, केदार पाहत आहेत की हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा प्रश्न त्यांनासुद्धा पडलेला आहे. आता पद्मिनी जर त्यामागची खरी सूत्रधार असेल तर पुढे काय होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.